सकाळी सकाळी आनंदरावांचा जुना मित्र घरी आला होता. तेव्हा आनंदराव म्हणायला लागले की, सुनबाई प्लीज एक कप चहा कर. माझा जुना मित्र मला भेटायला आला आहे आणि सोबत काही खारी बिस्किटेही ठेव. खूप दिवसानंतर माझा लहानपणीचा मित्र आला आहे. किचनमध्ये चहाचे भांडे वाजवत कविता म्हणते. संपूर्ण दिवसभर चहा करत राहतात. स्वतः पण 3 वेळा चहा पितात आणि घरात स्वतःच्या मित्रांना बोलवून चहा पाजवत राहतात. आता 1 तासापूर्वीच म्हातारी आणि म्हाताऱ्याला चहा बनवून दिला होता. पुन्हा चहा बनवायला सांगितला आहे. मी तर तुमच्या दोघांसाठी चहा बनवून थकले आहे. जेव्हा आत कविताचा नवरा सतीश पाणी पिण्यासाठी स्वयंपाकघरात आला. काय झालं कविता, तू का बडबड करत आहेस? काही नाही, प्लीज तुम्ही तुमच्या वडिलांना समजावून सांगा. घरातील कामाला मोलकरीण नाही, त्यांना 3 वेळा चहा लागतो. वरतून कोणी गल्लीतला बसायला आला की त्यांच्यासाठी चहाची ऑर्डर देतात. मी एवढा चहा बनवू शकत नाही. तुम्ही तुमच्या बाबांना सांगा. कविता, तुला चहा बनवायला येत नसेल तर तू आईला सांगत जा, ती बनवेल चहा. मी काय सांगू तुमच्या आईला? जेव्हा तुमची आई चहा बनवते तेव्हा दुधाचा चहा बनवते. सर्व दूध चहा करण्यासाठीच संपवून टाकतात. त्यानंतर माझ्यासाठी आणि मुलांसाठी दूधच शिल्लक राहत नाही. आपण सर्वांना चहा बनवून देण्यासाठी दूध घेतो का? फुकट सर्वांना चहा बनवून पाजवत राहायचं. आणि माहिती आहे का दूध किती महाग झाले आहे? कालच दूधवाल्याने 5 रुपये वाढवले आहेत. एवढ्या महागाईत घराचा खर्च भागवणे अवघड झाले. त्यात तुमचे वडील जेव्हा पाहावं तेव्हा चहाची मागणी करतात. चहा पाण्याने बनवता येत नाही, त्यासाठी दूध, साखर, चहापत्ती सर्व काही लागतं आणि हे सगळं विकत घेण्यासाठी पैसेही लागतात. स्वयंपाकघराच्या बाहेर शालनताई बसल्या आहेत. त्या त्यांच्या पतीच्या शर्टाचा फाटलेला खिसा शिवत असतात. त्यांच्या मुलाने आणि सुनेचे शब्द त्यांनी स्पष्टपणे ऐकतात, परंतु त्या काहीच बोलत नाहीत. कारण आता त्या काही बोलल्या तर त्यांची सून तिचा सर्व राग त्यांच्यावरच काढेल आणि तिचे ऐकून पण घ्यावे लागेल. या चहामुळे अनेक वेळा घरात वाद झाला आहे. चहामुळे वाद होतात म्हणून माझ्या पतीचे पेन्शनच्या पैशाने वेगळे 1 लिटर दूध पण घ्यायला सुरू केलं होतं. पण तरीही कविताला चहाचा इतका त्रास का होतो हे कळतच नाही. ती ना स्वतः बनवते ना मला बनवून देते. तेव्हा दिवाणखान्यात बसलेले आनंदराव पुन्हा एकदा आपल्या सुनेला कविताला हाक मारतात. अगं सुनबाई, चहा तयार झाला की नाही? कविता किचनमधून मोठ्या आवाजात म्हणते. आणत आहे. चहा करायला थोडा वेळ लागतो. कविता कर्कशाचा आवाज ऐकून आनंदजींना समजले की मी आता तासाभरापूर्वी चहा घेतला आहे आणि पुन्हा सुनेला चहा बनवायला सांगितला आहे. त्यामुळे सुनेला चहा बनवण्यासाठी त्रास होत असेल. नंतर ते काही बोलत नाहीत. थोड्या वेळाने मुलगा दिवाणखान्यात 2 कप चहा टेबलावर ठेवतो. चहाच्या ट्रेमध्ये फक्त चहाच आहे. नमकीन बिस्किटे सुनबाईने तर दिलीच नाहीत. परंतु आता आनंदराव त्यांच्या सुनेला काही म्हणत नाहीत. मित्रा, चहा घे. तसेच तू इकडे कसे येणे केले? काही खास कामासाठी आला आहेस का? हो आनंद, मी माझ्या मुलासाठी मुलगी पाहायला आलो आहे. माझ्या ओळखीच्या माणसाने मला तुमच्या गावचा पत्ता दिला होता. नंतर मला आठवले माझा मित्र आनंद तर याच गावातील आहे. त्यामुळे विचार केला सगळ्यात अगोदर मी तुला भेटेल आणि मी त्या घराची चौकशी करेन. हे तू खूप चांगलं केलंस मोहन, तू माझ्याजवळ आलास. आता तू आलाच आहेस तर प्लीज जेवण करूनच जा. त्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. सासऱ्याच्या जेवणाबद्दल ऐकून सुनेला अतिशय राग येतो. ती स्वयंपाक करणार नाही. उघड्या कानांनी ऐका.
आता बाबा काम करत नाहीत, त्यांना पेन्शन येते, पैसे कमी झालेत. निवृत्तीनंतर बाबांनी घरातील निम्मा खर्च कमी करावा. आता पण ते असंच खर्च करतात जसं त्यांना नोकरी करून पगार येत आहे. माहिती नाही बाबा किती मोकळ्या हाताने खर्च करतात, किती उदार मनाचे आहेत. ते तुम्ही त्यांना कधी थांबवलेच नाही. जर तुम्ही त्यांना थांबवले असते तर त्यांनी असे कधीच केले नसते. काही वेळांनी आनंदराव आपले मित्र मोहनसोबत गावातील मुलीच्या घरात जातात. जेव्हा आनंदराव आपल्या सुनेला स्वयंपाकघरात जाऊन जेवण वाढायला सांगतात तेव्हा त्यांचा मुलगा ओरडतो, काय बाबा, कृपया नीट विचार करून बोलत जा. तुम्ही दिवसातून 4-5 वेळा चहा पितात, भांडी 4 वेळा घाण होतात आणि भांड्यांचा ढीग पडतो. त्यावर तुम्ही तुमच्या मित्राला घरी जेवायला बोलावले. काय गरज होती त्यांना जेवण करायची, बोलवायची? ज्यांच्या घरी गेले होते त्यांच्या घरी जेवण करून यायचं होतं ना. माझ्या पत्नीला एका व्यक्तीचा अधिक स्वयंपाक करावा लागेल. काय बोलत आहेस बेटा सतीश? तो माझा बालपणीचा मित्र आहे. आम्ही दोघे एकत्र शिकलो आणि एकत्रच नोकरीलाही लागलो. एका शाळेत आम्ही शिकत होतो. 3 वर्षापूर्वी आम्ही दोघे निवृत्त झाल्यावर आपापल्या गावात जाऊन स्थायिक झालो. त्यानंतर आमची भेटच झाली नाही. माझा मित्र इतक्या वर्षांनी आपल्या घरी आला आहे तर त्याला मी जेवण केल्याशिवाय घरातून कसा जाऊ देणार? होय, घरात अन्न शिजवण्यासाठी तुम्ही मोलकरीण ठेवली आहे ना. दिवसभर मी स्वयंपाकघरात काम करत राहावं. माझं तर डोकं दुखत आहे. मला स्वयंपाक करता येणार नाही. आई, आजचा स्वयंपाक तुम्हीच करा, असे म्हणत कविता स्वतःच्या खोलीत निघून गेली. तिच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा पण निघून गेला. हे सर्व पाहून शालनताई खूप दुःखी होतात आणि त्या त्यांच्या पतीला म्हणतात, ठीक आहे, तुम्ही सांगा जेवायला काय बनवायचं आहे, मी ते स्वयंपाक तयार करेन. शालन, तुला जमेल का ते बनवायला? शालनताई किचनमध्ये गेल्या तेव्हा त्यांना दिसले की फ्रीजमध्ये भाजीच्या नावाने फक्त एक कद्दू आहे. टोमॅटो आणि बटाटे सर्व काही संपले आहेत. शालनताई विचार करतात की कितीतरी दिवसांनी माझ्या पतीचा मित्र घरी आला आहे. त्यांना मी कद्दूची भाजी कशी खाऊ घालू? काय विचार करतील ते? जर मुलाला भाजी आणायला पाठवले तर तो आणणार नाही. आता मलाच काहीतरी करावं लागेल. काहीतरी विचार करून आणि शांत डोक्याने विचार केल्यावर शालनताई कोबीचे पकोडे बनवतात आणि कद्दूचा रायतासुद्धा तयार करतात. गोड म्हणून थोडी खीर तयार केली. जेव्हा स्वयंपाक तयार होतो तेव्हा शालनताई आपल्या पतीला जेवायला बोलवतात. इथे कविता जवळच्या दुकानातून स्वतःसाठी समोसे मागवते. सून आणि मुलगा खोलीत बसून शांतपणे समोसे खातात, कारण त्यांना माहिती आहे की आज किचनमध्ये कद्दूची भाजी तयार होणार आहे, जी त्या दोघांनाही आवडत नाही. आई, आम्हा दोघांना भूक नाही, कृपया तुम्ही जेवण करून घ्या. प्रत्येकजण जेवण करून झोपी जाते. सकाळी जेव्हा कविता किचनमध्ये गेली तेव्हा तिला दिसले की शालनताईंनी स्वयंपाकघरात कद्दूच्या भाजीऐवजी कोफ्ते तयार केले होते आणि दुधाची खीर पण बनवली आहे. हे पाहून कविताला राग येतो. ती हे पण पाहत नाही. बैठकमध्ये सासऱ्यांचे मित्र बसले आहेत. स्वयंपाकघरातून ओरडत शालनताईंना म्हणते, आई, तुमच्या हातात स्वयंपाकघर सोपवल्यावर तुम्ही संपूर्ण रेशन संपवाल का? तुम्हाला कोबीची भाजी बनवायला काय झालं होतं? कोबीचे पकोडे का बनवले? आणि ते बनवायची काय गरज होती? ते तळण्यासाठी इतकं तेल वाया गेलं. म्हाताऱ्या माणसांना फक्त साधं जेवण आवडतं. तेल मसाले घातलेले नाही. खाल्लं की ते आजारी पडतील. तुम्ही सगळे दूध खिरीमध्ये घालवला. आता मी चहा कशाचा बनवू?
दूध येण्यासाठी 1 तास बाकी आहे. तोपर्यंत चहाशिवाय बसावं लागेल. सुनेची बडबड ऐकून शालनताई स्वयंपाकघरात आल्या आणि सुनेला सूचना देत म्हणाल्या, काय झालं सुनबाई, जरा हळू आवाजात बोल. दिवाणखान्यात पाहुणे बसले आहेत. त्यांनी ऐकलं तर तुझ्याबद्दल काय विचार करतील. कशी आहे आमच्या घरची सून, ती सकाळीच एवढ्या जोरात भांडायला लागली. सुनबाई, काय झालं, मी कोबीचे पकोडे बनवले म्हणून. आता स्वयंपाकघरात गेल्यानंतर काय बनवायचं हे तुला विचारून बनवावे लागेल का? हे स्वयंपाकघर माझे पण आहे. तू येण्या अगोदर मी या स्वयंपाकघरात काम केले आहे. तू तर फक्त 1 वर्ष झालं या घरात आली आहेस, परंतु माझे आयुष्य निघून गेले आहे या स्वयंपाकघरात काम करून. असो आई, तुम्ही तुमचे संपूर्ण आयुष्य या स्वयंपाकघरात व्यतीत झाले असेल, परंतु आता मी आली आहे या स्वयंपाकघरात स्वयंपाक बनविण्यासाठी. त्यामुळे सर्व स्वयंपाक माझ्या म्हणण्यानुसारच बनेल. जेव्हा मी संपूर्ण घरात येईल रेशन पाण्यावर खर्च करते, तेव्हाही स्वयंपाकघर पण माझ्या म्हणण्यानुसारच चालेल. शालनताई त्यांच्या सुनेचे म्हणणे ऐकून शांत झाल्या, कारण दिवाणखान्यात पाहुणे बसले होते. जर त्यांनी आणखी काही सांगितले तर प्रकरण वाढेल, त्यांना ते आवडणार नाही. परंतु शालनताई एवढा विचार करतात की पाहुणे निघून गेल्यावर आपण आपल्या सुनेला सर्व काही समजावून सांगूया. संध्याकाळी शालनताई त्यांच्या सुनेला आणि मुलाला म्हणतात, बेटा, तुम्हा दोघांना आमचा चहा आणि खाण्यापिण्याची अडचण येत आहे ना. जेव्हा माझ्या पतीच्या पेन्शनच्या पैशातून सर्व रेशन घरात येते, जे काही पैसे येतात ते सर्व मी सुनेच्या हातात ठेवते. जेव्हापासून सुनेने स्वयंपाकघराची जबाबदारी घेतली आहे, तेव्हापासून स्वयंपाकघरात खाण्यापिण्याचा तुटवडा पडत आहे. प्रत्येक गोष्टीची कमतरता जाणवते. सुनेने सर्व काही खाण्यापिण्यावर ही बंधने लादायला सुरू केली आहेत. 6 महिन्यापूर्वी माझे पती सर्व रेशन आणि पाण्याचे सामान आणत होते, तेव्हा सुनबाई भरमसाठ खर्च करायची. कशात सुद्धा कंजूसपणा करत नव्हती. पण आता ना स्वयंपाकघरात रेशनचे साहित्य असतं, ना भाजीपाला, फळाचं तर नावच नाही. हे ऐकून कविताला राग येतो आणि ती म्हणते, आई, तुम्हाला काय सांगायचे आहे? सरळ सरळ सांगा. मी सर्व रेशन खाते का? समोरच्या किचनमध्येच असतं सर्व काही. जे काही खर्च आहे ते सर्वजण मिळून करतात. दर महिन्याला मी रेशन आणते आणि सर्व स्वयंपाकघरातील डब्यात भरून ठेवते. आता घरात खायला खूप लोक आहेत, मी एकटीच थोडी खाते. एका मताने सून आणि मुलगा बोलू लागले. तेव्हा शालनताई काही बोलत नाहीत. त्यांना समजले होते की सून आणि मुलाला आता काही बोलणे व्यर्थ आहे. जेव्हा त्या काही बोलण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा दोघं त्यांच्यावर ओरडू लागतात. शालनताई मुलगा आणि सुनेच्या बदललेल्या वागण्याने खूप नाराज झाल्या. त्या त्यांच्या खोलीत येतात आणि विचार करू लागतात की 6 महिन्यापूर्वी माझे पती स्वतः रेशनच्या सर्व वस्तू आणत होते, तेव्हा कोणतीही कमतरता नव्हती. पण जेव्हा सूनबाई खाण्यापिण्याची कोणतीही गोष्टीवरून भांडायची, कधी किचनमधले बदाम संपायचे तर कधी काजू संपायचे. 1 किलो काजू बदाम महिन्याला आणायला सांगायची. फळांची टोपली नेहमी भरलेली असायची. जर टोपलीतली काही फळे राहिली तरी ती दुसरी ताजी फळे आणा असं म्हणून त्रास देत होती.
जर मी सुनेला म्हणाले, कविता बेटा थोडा आरामात पैसे खर्च करत जा, जर घरात काही उणीव भासत असेल तर गरजेचे नाही ते आपण आजच आणायला हवं. स्वयंपाकघरातील काही वस्तू अशा पण असतात ज्या आपण आणण्याच्या टाळू शकतो. आई, तुम्हाला माहिती आहे का, मी माझ्या आईवडिलांच्या घरी दररोज भिजवलेले बदाम खात होते. माझी आई मला दररोज सकाळी बदाम भिजवून खायला द्यायची. संपले आहे, तुम्ही घेऊन या. शेजारची दुकानं रात्री 10 वाजेपर्यंत उघडीच असतात. सूनबाई रात्री 10 वाजता शेजारी असलेल्या दुकानात जाऊन स्वतःसाठी काजू बदाम आणायची. गेल्या वेळी जेव्हा आई वडिलांच्या घरून ती आली होती तेव्हा किचनमध्ये तूप संपले होते. मी माझ्या पतीला तूप आणायला सांगितले होते, परंतु ते आणायचे विसरले. सूनबाई जेव्हा किचनमध्ये गेली तेव्हा तिला तूप न मिळाल्याने तिने गोंधळ घातला. तुम्ही लोकांना घर खर्च कसा चालवावा तेही समजत नाही. द्या मला रेशनचे पैसे, मी घरचा सर्व खर्च भागवते. तेव्हा बघा घरात कसलीच कमतरता जाणवणार नाही. बाबांना 20,000 रुपये पेन्शन मिळते, त्यात घरातला रेशन येऊ शकते. तुम्हा दोघांना घर खर्च चालवताच येत नाही. आता मला पैसे द्या, मी घर खर्च बघते. सुनेचे म्हणणे ऐकून आनंदराव म्हणाले, शालन, आपण एक काम करूया, आपण माझ्या पेन्शनचे पैसे सुनेला देऊयात. आता आपण खर्च केले किंवा सुनेने खर्च केले, घरात रेशन आले पाहिजे. निदान आपण घरात आरामात तरी राहू. अर्ध्या रात्री दुकानात जाऊन आपल्याला सामान तरी आणावे लागणार नाही. नंतर सर्व जबाबदारी सून आणि मुलावर पडेल. असे पण माझ्या म्हातारपणी मला इतकी धावपळ करावीशीच वाटतच नाही की मी बाजारात जाऊन सामान आणावं. जेव्हापासून माझ्या मुलाचं लग्न झालं आहे मी दर दुसऱ्या दिवशी बाजारातून सामान घेऊन येतो आणि महिन्याच्या शेवटी माझ्याकडे पैसे पण शिल्लक राहत नाहीत. दुसरीकडे कविता हा सगळा गोंधळ यासाठीच करत होती कारण पेन्शनचे सगळे पैसे तिच्या हातात यावे म्हणून. नंतर ती तिच्या इच्छेनुसार पैसे खर्च करायची. जेव्हा पेन्शनचे सर्व पैसे त्यांच्या सुनेच्या हातात जाऊ लागले तिने 1-2 महिने खर्च व्यवस्थित चालवायला सुरुवात केली, परंतु त्यानंतर ती फक्त 5,000 रुपयात घरातील सर्व राशन खरेदी करू लागली. त्यामुळे कधी खारी बिस्किटे संपत होती, तर कधी साखर संपायची, तर कधी चहापत्ती. जेव्हा फ्रीज उघडेल तेव्हा त्यात 1-2 भाज्यांशिवाय कधी काही मिळतच नव्हते. बटाटे आणि कांदेही आता फक्त 1-1 किलोनेच आणायची. आजकाल कांदा महाग झाला आहे, त्यामुळे माझ्या सुनेने 1 महिना झालं कांदा विकतच घेतलाच नाही. जेव्हा आम्ही रेशन आणायचो तेव्हा ते कांदे 100 रुपये किलो असो किंवा 200 रुपये किलो. कांदा नसेल तर सून भाजी बनवत नव्हती. आज कांदे 60 रुपये किलो आहेत, तरीही सुनेने कांदे आणायचे बंद केले. शालनताई यांना सर्व काही समजत होते. त्यांची सून होईल तेवढे पेन्शनचे पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला खाण्यापिण्यात खूप त्रास होत आहे. बराच वेळ शालनताई रूममध्ये बसून या सर्व गोष्टीचा विचार करत होत्या. तेवढ्यात आनंदराव खोलीत येतात आणि म्हणतात, अगं शालन, तू कोणत्या विचारात मग्न आहेस? जरा मला पण सांग. काही नाही, मी अशीच बसले होते. शालन, तू खूप दिवसांपासून देशी तुपात हलवा बनवलाच नाहीस. एक काम कर, तू माझ्यासाठी तुपात हलवा बनव, मला ते खावेसे वाटत आहे. शालनताई पतीचे बोलणे ऐकून नाखुश होऊनच म्हणतात, कारण
त्यांना माहिती होतं की जर त्यांनी स्वयंपाकघरात हलवा बनवला तर त्यांची सून पुन्हा काहीतरी बोलू लागेल. आनंदराव आपल्या सुनेच्या या सर्व गोष्टींची पूर्ण कल्पना नव्हती. हो, त्यांना आपल्या सुनेचे थोडंसं वागणं समजलं होतं, परंतु घरात एवढा ताबा मिळवण्यासाठी ती प्रयत्न करत होती याची त्यांना कल्पना नव्हती. शालनताई किचनमधून बाहेर पडताना पाहतात सुनेने स्वतःसाठी आणि मुलासाठी पिझ्झा ऑर्डर केला आहे. शालनताईंचा नातू बंटी आजीसाठी पिझ्झाचा एक तुकडा घेऊन आला आणि म्हणाला, आजी तुम्ही पिझ्झा खाणार का? खूप टेस्टी असतो. नाही बेटा, तू खा. मला पिझ्झा आवडत नाही. ठीक आहे आजी, मी खातो, असे म्हणत मुलगा अंगणात इकडे तिकडे फिरू लागला. कविताने बंटीला खोलीत बोलावले आणि म्हणाली, बंटी लवकर तयार हो, आपल्याला मॉलमध्ये जायचं आहे. उद्या तुझ्या मावशीचा वाढदिवस आहे. आपण मस्त शॉपिंग करूया. आपण येताना तिकडेच काहीतरी खाऊन येऊ. या पुढच्या महिन्यात माझ्या भावाचं लग्न आहे, त्यामुळे शॉपिंगही करायची आहे. शालनताई हे सर्व ऐकून त्यांना खूप वाईट वाटलं. माझी सून जी छोट्या छोट्या गोष्टीसाठी घरात किरकिर करते, पण स्वतःसाठी ती खूप खर्च करते. तिला स्वतःच्या खर्चावर का नियंत्रण ठेवता येत नाही? माझ्या 2 कप चहातही तिला खर्च दिसतो. सुनेचं असं वागणं त्यांच्या मनाला खटकत होतं आणि त्या विचार करतात की आपल्या सुनेला योग्य मार्गावर आणण्यासाठी काहीतरी करावे लागणार. मुलगा तर सुनेला योग्य मार्गावर आणणार नाही. जर मी काही बोलले तर सुनेच्या होमध्ये हो मिसळतो. आता मलाच काहीतरी करावं लागेल, ज्यामुळे तिला आम्ही आरसा दाखवू शकेन. आता वेळ आली आहे, कारण ती जे करत आहे ते चुकीचे आहे. आमचे पैसे घेऊन ती आमच्यावरच नजर ठेवते. आम्ही आमच्याच पैशासाठी आमच्या सुनेकडे हात का पसरावे आणि सुनेने आमच्या पैशाचा आनंद घ्यावा, चांगले खावे आणि पार्ट्या कराव्यात. इकडे आम्हाला 1 वाटी हलव्यासाठी सुद्धा खूप विचार करावा लागतो. रात्रभर शालनताई आपल्या सुनेबद्दल विचार करत राहिल्या. त्यांना झोप आली नाही. रात्रभर त्या जाग्याच राहिल्या. आता त्यांनी सुनेला धडा शिकवायचे ठरवले. म्हणूनच सकाळी उठल्याबरोबर त्यांनी आंघोळ केली, पूजा केली आणि आपल्या पतीसाठी हलवा बनवायला किचनमध्ये गेल्या. कालपर्यंत शालनताई हलवा बनविण्यासाठी खूप विचार करत होत्या. आज त्या बिनधास्त स्वयंपाकघरात देशी तुपाचा हलवा बनवत होत्या. देशी तुपाचा सुगंध सर्वत्र आल्याने त्यांची सून धावतच किचनमध्ये गेली आणि गॅस बंद करून म्हणाली, आई तुम्ही काय करत आहात? तुम्हाला माहिती आहे तूप किती महाग झाला आहे आणि तुम्ही हलवा बनवत आहात? सूनबाई, माझ्या पतीसाठी मी हलवा बनवत आहे. त्यांना काहीतरी गोड खावेसे वाटत आहे आणि मी त्यांना हलवा खाण्यापासून रोखू शकत नाही. जर सासऱ्यांना काही गोड खायचे असेल तर मागे डब्यात गूळ ठेवला आहे. जाऊन त्यांना गुळाची एक वडी द्या. त्यांना तोंडाला छान चव येईल. हलवा बनवण्याची काय गरज आहे? तुमच्या चहा आणि हलव्यामध्येच माझ्या 1 महिन्याचा रेशनमधील साखर 20 दिवसातच संपेल. जरा कमी खात पीत जा. परंतु शालनताई त्यांच्या सुनेचे काहीही ऐकत नाहीत. त्यांना जेवढा देशी तुपात हलवा बनवायचा होता त्या बनवतात. सुनेचं त्या काहीच ऐकत नाहीत. इकडे सून रागाने पुन्हा पुन्हा म्हणत आहे की येऊ दे तुमच्या मुलाला, तेव्हा तुमचं नाव त्यांना सांगतेच. संध्याकाळी जेव्हा मुलगा आपल्या आईवर ओरडतो
आई, कविता काय बोलत आहे? तू घरात मनमानीने वागायला लागली आहेस. हे ऐकून शालनताई चिडतात आणि रागाने त्यांच्या मुलाला म्हणतात, तुला लाज वाटत नाही? तू तुझ्या आईसोबत कसं बोलत आहेस? मी या घरात काय मनमानी करत आहे? फक्त एक वाटी हलवा बनवला किंवा कोबीचे पकोडे बनवले, यात मनमानी असते का? तुझी पत्नी प्रत्येक आठवड्यात मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करते, एवढा खर्च करते, आठवड्यातून 4-5 वेळा बाहेरचे पदार्थ मागवते, तेव्हा तुला दिसत नाही का तिची मनमानी करत आहे ती की अनावश्यक खर्च करत आहे? फक्त माझ्या छोट्या छोट्या गोष्टीवर खर्च होताना तुला दिसतो का? कधी तू तुझ्या पत्नीच्या खर्चावरही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करून बघ. पण तुला मी काय सांगू, लग्नानंतर तू तुझ्या पत्नीच्या पदराला पूर्णपणे बांधला गेला आहेस. त्यामुळे तुला चांगलं वाईट काहीच दिसत नाही. म्हणून आता मी ठरवलं आहे की माझ्या सुनेला पेन्शनचे पैसे देणार नाही आणि घरचा खर्च स्वतःच्या मर्जीनुसार करेन. जर तुम्हाला यात काही अडचण असेल तर तुम्ही तुमचा खर्च स्वतंत्रपणे पाहू शकता. आमच्यात सामील होण्याची काहीच गरज नाही. हे ऐकून सून ताबडतोब हादरली. आई, हे तुम्ही काय बोलत आहेत? हे तुमचे पैसे आहेत म्हणून ते परत घेण्याची धमकी देत आहात का? हो सुनबाई, तुला जे समजायचे आहे ते तू समजून घे. परंतु आता तुझी मनमानी या घरात चालणार नाही. गेल्या 6 महिन्यापासून मी पाहत आहे. प्रत्येक गोष्टीसाठी तू आम्हाला छळत आहेस. मी माझ्याच घरात असं वागताना तुला पाहत आहे, जणू मी दुसऱ्याच्या घरात राहत आहे. खरं तर पुढच्या महिन्याची 5 तारीख उलटून गेली आहे, परंतु शालनताईंनी पेन्शनचे पैसे सुनेला दिलेच नाहीत. जे काही खाद्यपदार्थ विकत घेतले ते स्वयंपाकघरात ठेवले आणि बाकीचे सामान त्यांच्या खोलीत नेऊन ठेवले. जर कोणी गरजू व्यक्ती आला तर त्याला आम्ही पोटभर जेवण देऊ आणि कोणी इतर राहायला आले तर आम्ही तुम्हाला पण इथून काढून देऊ. हे ऐकून मुलगा आणि सून नाराज होतात. दोघे एकाच घरात राहून शालनताईशी बोलत नाहीत. सून तिचं काम करून खोलीत जाऊन बसते. शालनताई यांनी पण ठरवलं आहे, सून किती दिवस बोलणार नाही. शेवटी ती माझ्या घरची सून आहे. एक ना एक दिवस तिला समजेल मी जे काही करत आहे ते फक्त त्यांच्या कल्याणासाठीच करत आहे. मी हे पैसे घेऊन कुठे जाणार आहे? परंतु कमीत कमी तिला एवढं तरी समजायला हवं, आमचाही काही खर्च आहे. आमचं पण खाणंपिण्याचे मन होते. आमचे पैसे घेऊन आमच्यावर पूर्ण निर्बंध तिने लावले आहेत. त्यांच्या मुलालाही तिच्या चुका दिसत नाहीत. एक दिवशी शालनताईच्या माहेरवरून त्यांची भाऊ आणि वहिनी त्यांना भेटायला येतात. तेव्हा कविता तिच्या खोलीतून बाहेरच पडत नाही. सर्व जेवण शालनताईच बनवतात, पण सुनेचे कान मात्र स्वयंपाकघराकडेच लागलेले आहेत की तिची सासू स्वयंपाकघरात आपल्या भावासाठी आणि वहिनीसाठी कोणते पदार्थ बनवत असेल. असे काही घडण्याची शक्यता आहे का? माझ्या मागे किचनमध्ये त्या माझ्याबद्दल त्यांच्या माहेरच्या लोकांना वाईट सांगत असतील. तेव्हा शालनताईंची वहिनी म्हणाली, ताई, तुमची सून दिसत नाही. मी सकाळपासून आले तेव्हापासून बघत आहे. तू मीच एकट्या स्वयंपाकघरात काम करत आहेस. तुझी सून घराच्या कामाला तुला मदत करत नाही का? अगं वहिनी, तसं नाही. माझी सून सगळं घर खूप छान सांभाळते. आज तिची तब्येत बरी नाही
म्हणून मीच तिला आराम करायला सांगितलं होतं. आराम झाला तर ती स्वतःहून बरं वाटेल तिला तेव्हा स्वयंपाकघरात येईल. सासूच्या तोंडातून हे सर्व ऐकून कविता चकित झाली. तिला तर वाटलं होतं स्वयंपाकघरात तिची सासू त्यांच्या माहेरच्या लोकांजवळ तिची बदनामी करत असेल, परंतु त्या तर त्यांच्या सुनेचे कौतुक करत आहेत. परंतु कविता अजूनही तिच्या खोलीतून बाहेर पडत नाही आणि सासूच्या माहेरच्या लोकांना भेटतही नाही. शालनताई तिच्या खोलीत जाऊन तिला त्यांचा भाऊ आणि वहिनीला भेटायला सांगतात. तेव्हा कविताने सांगितले, ते लोक तुमच्या माहेरचे लोक आहेत, तुमच्या घरचे आहेत. तुम्हीच त्यांना भेटा, तुम्हीच त्यांच्या मागे पुढे करा. मला त्यांच्याशी काय भेटायचे नाही. काही दिवसांनी कविताचा भाऊ, वहिनी आणि तिची आई तिच्या भावाच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला येतात. आज कविताचे माहेरचे लोक येणार आहेत, त्यामुळेच ती सकाळपासूनच स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यात व्यस्त होती. परंतु तिला रात्री खूप ताप आला होता. तरीही ती तिच्या माहेरच्या लोकांसाठी विविध प्रकारचे ती पदार्थ बनवत होती. जेव्हा ती देशी तुपात पुरी तळणार होती तेव्हा तिने डब्यात तूप नसल्याचे पाहिले. तेव्हा तिने तिच्या पतीला अनेक वेळा फोन केला, परंतु फोन व्यस्त असल्यामुळे तो तिचा फोन उचलू शकला नाही. आपल्या सुनेला स्वयंपाकघरात व्यतीत झालेले पाहून शालनताई त्यांच्या खोलीतून तुपाचा डबा आणतात, आपल्या सुनेला देतात आणि म्हणतात, सुनबाई हे तूप घे आणि त्यात पुरी तळ. राहू दे, मीच पुरी तळते. तुझी तब्येत बरी वाटत नाही ना? कविताला जवळच्या खुर्चीवर बसवत असताना शालनताई म्हणाल्या. सासूचे असे वागणे पाहून कविताला आतून अपराधी वाटू लागले. थोड्याच वेळात तिच्या माहेरच्या घरातील सर्व लोक येतात. सोबतच तिची आई पण आली होती. आईच्या हातात एक लहान मिठाईचा डब्बा आहे. त्या कविताला एका बाजूला घेऊन जातात आणि तो डब्बा तिच्या हातात देत म्हणाल्या, बेटा, मी तुझ्या सासरच्या लोकांसाठी एक मिठाईचा डबा आणू शकले आहे. तुला तर माहितीच आहे, घराचा सर्व खर्च माझी सून आणि मुलगा चालवत आहेत. खूप कष्टाने मी मिठाईचा बॉक्स तुमच्यासाठी घेऊन आली आहे. आपल्या आईचे म्हणणे ऐकून कविताला समजले की ती सुद्धा तिच्या सासूशी तशीच वागत आहे. आज जेव्हा तिने आपल्या आईला प्रत्येक पैशासाठी असहाय्य पाहिले तेव्हा तिला तिच्या कृत्याचा पश्चाताप वाटू लागला. दुसरीकडे शालनताई आपल्या सुनेच्या आईवडिलांचे चांगले स्वागत करत आहेत, कारण त्यांना माहिती आहे की कविताची तब्येत बरी नाही. तिच्या सासूचे वागणे पाहून कविताच्या मनात एकच विचार आहे, जेव्हा माझ्या सासूबाईंचे माहेरचे लोक आले तेव्हा मी माझ्या खोलीतून बाहेर पण आले नाही, तर त्यांना भेटणे तर लांबच. तरीही माझ्या सासूबाईंनी त्यांना मला जरा भेटायला सांगितले होते. पण आज जेव्हा माझ्या माहेरचे लोक आले आहेत तेव्हा सासू त्यांची सर्व कामं मनापासून करत आहे. आता कविताला असं वाटत आहे, कधी तिचे माहेरचे लोक जातात आणि ती तिच्या सासूची माफी मागेल. तिचे आई वडील गेल्यावर ती तिच्या सासूजवळ जाऊन माफी मागते, त्यांना मिठी मारते. तिच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू येतात. आई, मला माफ करा. मी तुमच्यावर खूप बंधने लादली आहेत. माझ्या आधी हे घर आणि स्वयंपाकघर तुमचेच आहे. आजच्या नंतर मी तुम्हाला कधीच बोलणार नाही. यानंतर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे घरच्या वस्तू मागवा, तुमच्या मनाप्रमाणे खर्च करा. माझ्या खर्चासाठी माझे पती कमवतात. मी तुम्हाला यापुढे कधीच त्रास देणार नाही. आणि असो, तुम्ही दोघं अगोदरपासून आमची प्रत्येक विनंती पूर्ण करत आहात, तरीही मी तुम्हाला त्रास देण्याची एकही संधी सोडली नाही. पण आता मला सर्व काही समजले आहे. सुनेच्या डोळ्यातून अश्रू पुसत शालनताई म्हणतात, सुनबाई, तुला समजलं आहे हे चांगलं आहे.
मी तुला खूप दिवस हीच गोष्ट समजवण्याचा प्रयत्न करत होते की माझ्याकडे जे काही आहे ते मी कुठे नेणार नाही. निदान तुला तरी हे समजलं. नंतर शालनताईंचा मुलगाही आला. त्यानेही सासू सुनेला गळ्यात पडून रडताना पाहिलं. तेव्हा तो म्हणतो, काय झालं कविता, तुला कोणी काही बोललं आहे का? यावर कविता आणि शालनताई दोघीही हसल्या आणि शालनताई जवळच पडलेली काठी उचलून मुलाला मारत म्हणतात, आता फक्त तुला सुधारण्याची वेळ आली आहे. आम्ही दोघी सासू सून लवकरच तुला सुधारू. या गोष्टीवर सासू आणि सून दोघीही हसायला लागतात. परंतु सतीशला अजूनही पण समजले नाही नेमकं काय चाललं आहे. सासू सुनामधील तरी वाद मिटला आणि त्यांचं कुटुंब एकत्र येऊन व्यवस्थित जीवन व्यतीत करू लागले. प्रत्येक सासूने सुनेला समजावून घेतलं पाहिजे आणि सुनेनेही सासूचे ऐकले पाहिजे आणि तिची ही मजबुरी समजून घेतली पाहिजे. तर कोणत्याच घरात वाद हे होणारच नाहीत. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली? आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन नक्की दाबा. थँक्स फॉर